ते वडाची पिंपळाची मोठी मोठी झाडं, त्या झाडाला समजा 150-150 200-200 वर्ष ती झाडं जगलेली. एखाद्या आत्मकथन चरित्रकार लिहिणार बघा, आम्ही शाळेत असताना ते शेतकऱ्याची आत्मकथा लिहा, बैलाची आत्मकथा लिहा, तसं एखाद्याने त्या झाडाची आत्मकथा लिहिता लिहिता झाडाला प्रश्न केला, होय रे झाडा, 200 वर्ष तो जागचा हल्ला नाही, ऊन आला, वारा आला, वादळ आलं, जागचा हल्ला सुद्धा नाही, आणि एवढीशी अर्धा 1 किलो कोराडी समोर लगेच जाग्यावर हार मानली, लगेच तुटून गेला. त्यावेळेस झाड उत्तर देतं. मी प्रश्न दृष्टांत यासाठी देतोय, कधी कधी आपल्या विरोधात गेले की माणसाला सगळ्यात जास्त त्रास होतो. झाड म्हणाला, हे बघ, अरे त्या कोरडीच्या बापात हिंमत नव्हती मला तोडायची, एवढं मोठं ऊन वारा वादळ आलं, मी जागचा हल्लो नाही, ती कुऱ्हाड काय मला तोडणार आहे. पण ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं त्या कुऱ्हाडीला मदत करणारी माणसं माझ्याच घरातील, माझ्याच भावकीतील, माझ्याच घरातील लाकूड तिला दांडा म्हणून ज्यावेळेस मदत करायला गेलं, त्यावेळेस मी आतून तुटलो मग वरून तुटलो. आमचं असं झालंय. तर आपला आपल्या विरोधात गेला की